ह्या कस्टमरची ना काही कारणामुळे ना मला 2 वेळा ऑर्डर कॅन्सल करावी लागली होती. दुसऱ्यांदा ऑर्डर कॅन्सल करताना ना मी त्यांना बोलले होते, की नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा ऑर्डर द्याल ना, तेव्हा मी त्याच्याबरोबर तुम्हाला काहीतरी फ्री देईन. आणि बरेच दिवसानं ना ह्याच कस्टमरची मला आता ऑर्डर आलेली आहे आणि बऱ्याच ऑर्डर असल्यामुळे माझ्या पण ध्यानात राहत नाही, की मी कुणाला काय बोलले. ह्या ताईनीच मला आठवण करून दिली, की तुम्ही बोलला होता, की नेक्स्ट ऑर्डर बरोबर तुम्हाला मी काहीतरी देईन. आता त्यांनी जी ऑर्डर दिली होती ना, पायनॅपल फ्लेवरचा 1 किलोचा केक होता आणि त्याची डिझाइन ना कार थीमची होती आणि त्यांनी पाठवलेल्या डिझाइनवर ना असं फाउंडन वर्क होतं. पण मी त्यांना अगोदरच क्लिअर केलं होतं, की मी फाउंडन वर्क करणार नाही, मी इथं स्टिकर लावेन. आता बघता बघता इथं आपला केक ही तयार झाला आणि मी विचार करत होते ह्यांना द्यायचं काय, कारण कपकेक द्यायचं तर माझ्याकडे पॅकेजिंगचा प्रॉब्लेम होता. पण माझ्याकडे आहे ना ग्लास केकचे ग्लास अवेलेबल होते, म्हणून म्हटलं चला चॉकलेट फ्लेवर मध्ये ह्यांना एक ग्लास केक बनवून देऊया. त्याच्यासाठी ना मी एक चॉकलेटचा छोटासा बेस बेक करून घेतला आणि त्याचा असे क्रम्स करून ना त्या ग्लास मध्ये लेअरिंग केलं. आता चॉकलेट फ्लेवरचा बनवायचं कारण म्हणजे कस्टमरची जी ऑर्डर होती ना मँगो फ्लेवरची होती, म्हणून म्हटलं चला जरा वेगळा फ्लेवर त्यांना टेस्ट करायला द्यावा. आता ग्लास केक बनवताना ना कायम बेसचा असा चुरा करूनच आपल्याला लेअरिंग करावी लागते. आता इथे आपला ग्लास केक ही बनवून झालाय. परत मी दोन्ही केक त्यांना पॅकिंग करून दिले, नंतर सिद्धेश डिलिव्हरी देऊन आला. तुम्हाला कशी वाटली केकची डिझाईन कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, इन्स्टा पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.